बातमी लातूरमधून आहे। निलंगा नगरपालिकेची निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली आहे। सर्वपक्षीय संघटनांकडून रस्त्यावर उतरून निषेध व्यक्त करण्यात आलाय। निवडणूक आयोगाच्या ढिसाळ कारभाराचा निषेध म्हणून निलंगा शहर बंदचा इशारा देण्यात आलाय। काँग्रेस, ठाकरेंची सेना, वंचित आघाडीकडून निलंगा बंदचा इशारा देण्यात आलाय। चंद्रपूरमध्ये भाजप उमेदवाराकडून मतदारांना पैशांचा आमिष दाखवल्याचा काँग्रेसचा आरोप आहे। भाजप उमेदवाराचे वडील पैसे वाटत असल्याचा आरोप केला जातोय। अमोल चिल्लावार यांचे वडील पांडुरंग चिल्लावार हे पैसे वाटत असल्याचा काँग्रेसचा आरोप आहे। भाजप उमेदवाराच्या घरातून पैसे वाटतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय। बस वो जिनके घर में गाने बजाने बजाते 4 लोग बैठते हैं चेक करके आएंगे। ठीक है, ये नाम बता दीजिए। 264 नगर परिषदा आणि नगर पंचायतींसाठी आज मतदान पार पडणार आहे। थोड्याच वेळात मतदानाला सुरुवात होणार आहे। निवडणूक अधिकाऱ्यांकडून मॉक वोटिंग करत ईव्हीएमची तपासणी करण्यात आली आहे। 1,07,03,576 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत। नगर परिषद नगरपालिका निवडणुकीसाठी यंत्रणा आता सज्ज झाली आहे। मतदान केंद्रांवर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। यंत्रणा अलर्ट मोडवर आहे। कोणताही गैरप्रकार होऊ नये म्हणून विशेष खबरदारी घेण्यात येते। एक महत्त्वाची बातमी समोर येतेय ती म्हणजे बुलढाण्यातून आहे। बुलढाण्यामध्ये उमेदवारांचे नातेवाईक पैसे वाटत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे। प्रभाग क्रमांक 10 मधील उमेदवारांचे नातेवाईक पैसे वाटत असल्याचा आरोप केला जातोय। निवडणूक आयोग कारवाई करणार का याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। आणखी एक महत्त्वाची बातमी ती म्हणजे रायगडमध्ये अनेक ठिकाणी भाजप सक्षम असल्याचं प्रशांत ठाकूर म्हणाले। रायगडमध्ये सर्व पक्षांना घेऊन मोठं आव्हान तयार केलं असंही प्रशांत ठाकूर यांनी म्हटलेलं आहे। रायगडमध्ये आम्हाला चांगल्या विजयाची अपेक्षा असल्याचं प्रशांत ठाकूर म्हणाले। माननीय पंडित शेठ पाटील आहेत किंवा आता आमचे सन्मान्य पप्पू शेठ आहेत, चित्राताई आहेत, आमचे भारतीय जनता पार्टीचे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते हे या निवडणुकीमध्ये निवडणूक लढवत आहेत। खरं तर परंपरागत इथे अलिबाग नगरपालिका ही शेतकरी कामगार पक्षाच्याकडे बराच काळ राहिलेली आहे। पण या निवडणुकीच्या माध्यमातून एक मोठं आव्हान आम्ही शेतकरी कामगार पक्षाला सगळ्या युतीमधल्या पक्षांच्या सोबतीनं निर्माण केलेलं आहे आणि आम्हाला या ठिकाणी चांगल्या विजयाची अपेक्षा आहे। आणखी एक महत्त्वाची बातमी समोर येते। भाजपच्या माजी जिल्हा प्रमुखांचा महायुतीतील पक्षांना थेट इशारा पाहायला मिळतोय। सन्मानानं बरोबर घेतलं तर ठीक, नाही तर वरिष्ठांच्या निर्णयाला आम्ही बांधील असं महेश मोहिते म्हणाले। कार्यकर्त्यांची मनं दुखावली तर निवडणुकांमध्ये फटका बसणार असंही त्यांनी म्हटलंय। त्या ठिकाणी असलेल्या परिस्थितीनुरूप लढावं असा जो आदेश दिले गेलेला आहे, परंतु युतीच्या घटक पक्षाला शक्यतो बरोबर घ्यावं आणि जिथे शक्य नसेल तिथे मैत्रीपूर्ण लढावं असे जे काही संकेत दिलेले आहेत, असे काही जे निर्देश दिलेले आहेत त्यानुसार या निवडणुका पार पडतात। भविष्यकाळामध्ये असंच जर झालं तर भारतीय जनता पार्टी ही लढण्यासाठी सक्षम आहे। जर सन्मानाने आम्हाला बरोबर घेतलं तर ठीक, नाहीतर मग पक्ष पातळीवरती आमचे नेते जो निर्णय घेतील त्या निर्णयाला बांधील राहून आम्ही अगदी ताकदीने। नमस्कार, सुप्रभात। मी सेजल पुरवार। या बातमीपत्रात तुम्हा सर्वांचं स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी महत्त्वाची आहे। 264 नगर परिषदा आणि नगरपंचायतींसाठी थोड्याच वेळात मतदान पार पडेल। 1,07,03,576 मतदार मतदानाचा हक्क बजावतील। सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे। मतदान केंद्रांवरती पोलीस बंदोबस्त आणि यंत्रणा अलर्टवर आहे। नगर परिषदा आणि नगरपंचायतींचा उद्या निकालही लागणार आहे। या संदर्भात अधिकचे अपडेट कोल्हापूरमधून देण्यासाठी आमचे प्रतिनिधी भूषण पाटील आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत। भूषण, आपण पाहतोय अगदी काही वेळामध्ये आता मतदानाला सुरुवात होणार आहे, कशी त्या ठिकाणी तयारी करण्यात आलेली आहे?
नक्कीच कोल्हापूर जिल्ह्यात देखील 13 नगर परिषदांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। या 13 नगरपालिकांच्या नगराध्यक्षपदासाठी जवळपास 64 उमेदवार आहेत, ते निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत आणि या 13 पैकी कागल, मुरगुड त्याचबरोबर जयसिंगपूर अशा नगरपालिकांच्या निवडणुका या हाय व्होल्टेज झालेल्या आहेत। त्यापैकी कागलमध्ये विशेषतः समरजित घाटगे आणि हसन मुश्रीफ हे एकमेकांचे कट्टर विरोधक जे आहेत ते एकत्र आल्यामुळे ही निवडणूक आणखीन चुरशीची झाल्याचं बघायला मिळालेलं होतं आणि त्याचाच परिणाम म्हणून प्रत्यक्ष मतदान सुरू होण्याच्या आधी आपण बघतोय मतदार जे आहेत या निवडणूक किंवा मतदान केंद्राच्या बाहेर अशा पद्धतीने रांगा लावून उभे असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। महिला मतदार आहेत, त्याचबरोबर पुरुष मतदार देखील सकाळी लवकर आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी या मतदान केंद्रांवर दाखल झाल्याचं आपल्याला बघायला मिळतं। यावरून आपल्याला लक्षात येऊ शकेल की मतदान सुरू होण्याच्या आधी या कागलमध्ये अशा पद्धतीने मतदारांनी रांगा लावल्याचं बघायला मिळतंय आणि त्यामुळे चुरशीनं या ठिकाणी मतदान होणार हे तर आता स्पष्ट आहे। मात्र अशाच पद्धतीची परिस्थिती जयसिंगपूर असेल, मुरगुड, चंदगड अशा नगर परिषदांमध्ये आपल्याला बघायला मिळालेली होती। जवळपास 317 मतदान केंद्रांवर ही सगळी मतदानाची प्रक्रिया आज जिल्हाभरामध्ये पार पडणार आहे आणि उद्या मतमोजणी येथे होणार आहे। मात्र आपण बघू शकतो मतदानाची सगळी तयारी जी आहे ती देखील एका बाजूला पूर्ण झालेली आहे आणि त्यानंतर मतदार देखील आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी उत्सुक असल्याचं बघायला मिळते आणि म्हणूनच प्रत्यक्ष मतदान सुरू होण्याच्या अगोदरच या ठिकाणी मतदारांनी मतदान केंद्राबाहेर अशा पद्धतीनं रांगा लावल्याचं आपल्याला बघायला मिळते। काही मतदारांच्या प्रतिक्रिया देखील काय सांगाल, अजून मतदान सुरू व्हायचं आहे, आधीच आलेला आहात आपण? आपणास या माध्यमातून TV9च्या माध्यमातून आपणास सांगतो की आपल्या देशाची प्रगती व्हायची असेल, आपल्या राज्याची प्रगती व्हायची असेल तर आणि संविधानानं जो आपल्याला अधिकार दिलेला आहे त्या अधिकाराला आपण सन्मान ठेवून प्रत्येकानं मतदानाला वेळेत जावावं एवढंच मी तुम्हाला या माध्यमातून सांगतो। चुरस दिसते कागलमध्ये, कशी लढत होईल? चुरस दिसते, कागलमध्ये विकास आहे, विकास कामाला अनुसरून प्रत्येक नागरिकाची लाईट असू दे, गटार असू द्या, इतर काही सुविधा असू द्या, सुविधाच्या माध्यमातून मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीनं त्यांनी काम केलेलं आहे। त्या कामाची पोचपावती ह्या मतदानाच्या स्वरूपात सर्वांनी देतील। पाहिला पण कशा पद्धतीनं मतदारांच्या देखील प्रतिक्रिया आहेत। खरं तर मतदार देखील आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी उत्सुक असल्याचं या निमित्तानं बघायला मिळतं आणि त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील 13 नगर परिषदांसाठी आज चुरशीनं मतदान अगदी